हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिपनेक मध्ये आपल्या साईडला आर्मोल मध्ये आणि साईड फिटिंग साईडला झोल का येतो, रिंकल्स काय होते आणि कपडा एकखट्ट्यात जमा का होतो तर याचं कारण सांगणार आहे आणि त्यावर उपाय सुद्धा सांगणार आहे. आणि डीप नेक मध्ये शोल्डर सुद्धा उतरणार नाही जर ही पद्धत वापरली तर इथे बघा, हा 34 साईजचा ब्लाउज आहे. गळ्याची उंची लगभग 10.5 इंचापर्यंत आहे आणि शोल्डर बघा, इथे मी 5.25 इंच घेतले आहे 34 साईज साठी. आर्मोल इथे 5.5 इंच घेतलेले आहे. आता मेन आपला प्रॉब्लेम कुठे होतो, आपण इथे बघा आता आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर फिटिंगच्या लाईन पर्यंत इथे 8.5 इंच येत आहे. आता या बाजूला आपण पाठीमागच्या भागाला आर्मोल मध्ये शेप जो देतो आर्मोल राऊंडचा, तर तो नाही का आपल्याला फक्त 1 इंचावर द्यायचा आहे डीप नेक मध्ये. तर 32, 34, 38 पर्यंत आपल्याला 1 इंचापर्यंतच द्यायचा आहे. तिथून पुढे मोठी साईज असेल तर 1.25 इंच द्यायचा आहे. तर हे फक्त डीप नेक मध्ये करायचं आहे. आता इथे बघा 8.5 इंच छातीचा चौथा भाग इथे टाकलेला आहे आणि इथे 1 इंचावर मी गुलाई दिली आहे आणि अधिक एक आता फिटिंगचं जे आपलं 8.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून आपल्याला आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे आणि तिथपर्यंत शेप द्यायचा आहे. आपल्याला असा शेप द्यायचा नाही. बघा आता आपण 1.25 इंचावर शेप दिला आहे आणि मी तुम्हाला असं वरच्या बाजूला मार्किंग करून दाखवत आहे. तर इथे बघा, हा कपडा जो आहे तो असा जमा होतो आणि मग पाठीमागच्या भागाला खूप असे रिंकल्स तयार होतात. तर ते होऊ नये म्हणून इथे काय करायचं आहे, 1 इंच राऊंड द्यायचा आहे आणि 1 इंच आपल्या फिटिंगच्या लाईन पासून आतमध्ये घेऊन 1 इंचापर्यंतच शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जर आपण कटिंग केली तर अजिबात पाठीमागे रिंकल्स येणार नाही. आर्मोल मध्ये समोरच्या सुद्धा आणि पाठीमागच्या सुद्धा. आता इथे बघा 2.25 इंच वरच्या बाजूला गळ्याची रुंदी आहे, खालच्या बाजूला 2.5 इंच आहे आणि गळ्याची लांबी तर तुम्ही बघितली 10.5 इंचापर्यंत आहे. आता बघा, इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतले आहे. हा कटोरीचा ब्लाउज आहे बघा या प्रकारे. तर गळा सुद्धा मी इथे तयार करून घेतला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदर इथे पाठीमागच्या भागाचा सेंटर आहे तिथे काढायचा आहे. सेंटरला मार्किंग केल्याच्या नंतर बघा, जो समोरचा भाग आहे आपला तो त्या सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि इथे मोजून घ्यायचा की आपला 8.5 इंच छातीचा चौथा भाग आला पाहिजे आणि साईडला 1.5 इंच वाचलं पाहिजे. तर अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो साईडला जेवढा पण निघत आहे कापड एक्स्ट्राचा, तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा. आता कमरेचा सुद्धा बघा, चौथा भाग 7 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. तर इथे बघा, एवढा कपडा पाठीमागचा डीप नेक असल्यामुळे पसरून साईडला आलेला आहे, तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे. आता या बाजूला सुद्धा बघा, तर ही हुक पट्टी आय पट्टी आहे, तर ते सुद्धा इथे ठेवून घ्यायचे. मधात सेंटरला बरोबर ठेवायचं आहे आणि साईडला जो पण कपडा आपला एक्स्ट्राचा राहते तो इथे कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर हा जो कपडा आहे तोच मग नंतर काय होते, डीप नेक असल्यामुळे पाठीमागून जमा होतो आणि या बाजूला रिंकल्स येतात. तर हे 2 पद्धत वापरायचे आपल्याला. एक तर शेप द्यायचा आहे बरोबर 1 इंचावरच आणि पाठीमागच्या भागाला अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा. तर इथे बघा, आता हे पफ स्लीव्ज आहे, तर अशा प्रकारे मी इथे कटिंग केलेली आहे. आता मी इथे तुम्हाला लावून दाखवते आणि फिटिंग सुद्धा करून दाखवते. आता इथे सेंटर कट दिलेला आहे. आता मी याला समोरच्या भागाला शेप दिलेला नव्हता, तर मी इथे समोरच्या भागाला पहिले शेप देऊन घेते अशा प्रकारे आणि नंतर बाही जोडते. तर आता बघा, बाही मी सेंटर पासूनच जोडत असते. तर इथे मधात आपल्याला जिथे आपण कट देऊन घेतला आहे तिथे बरोबर शोल्डरवर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे जेवढं आपण शिलाईमध्ये मार्जिन घेतलेलं आहे 1/2 इंच, तेवढं आपल्याला शिलाईत घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि नंतर फिटिंग सुद्धा करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाहीला पूर्ण जोडून घ्यायचे आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे डबल शिलाई करायची आहे.
तर बघा दोन्ही बाजूने बाहीचं जे आपली घडी आहे ती एकदम पुरली आहे. म्हणजे आपण जेव्हा बाहीची घडी घेतो तेव्हा आता इथे मी छातीचा चौथा भाग वापरते. तर याला मी 8.5ची घडी घेतलेली आहे. ते एकदम व्यवस्थित आलेली आहे दोन्ही भागाने. जे की मी आता पाठीमागच्या भागाला थोडस मार्जिन कमी सुद्धा केलेलं आहे, कारण की डीप नेक असल्यामुळे. तर आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, आता हे दोन्ही भाग सरळ आहेत का बघून घ्यायचे आहे आणि एकसारखे आहेत का बघून घ्यायचे आहे. जर कमी जास्त असेल तर इथे आर्मोल मधून आपल्याला कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता इथे सरळ बाजूने आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे, कारण आपण याला कव्हर शिलाई करणार आहे. कारण ओव्हरलॉकची मशीन माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे ओव्हरलॉक साईडला फिनिशिंग देते. तर इथे बघा आता आपल्याला मोजून घ्यायचं, आपल्याला शिल्लक मार्जिन राहते की नाही. तर इथे 8.5 इंच आपला छातीचा चौथा भाग घेऊन अधिक शिलाईसाठी सुद्धा मार्जिन आहे. तर इथे बघा आता साईडचा कपडा एकसारखा थोडा कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊजला उलट करून घ्यायचं आहे आणि इथे काठावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे पहिले. तर बरोबर दाबटीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही भाग आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता इथे बघा अस्तरला जो बाईचा कपड्याला अस्तर आहे तो वेगळ्या प्रकारचा लावलेला आहे, कारण की कस्टमरने अस्तरचा कपडा कमी दिला होता. आता इथे दंडगेराचं माप टाकायचं आहे 5.25 इंच. आणि बघा इथे छातीचा चौथा भाग बरोबर आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. 8.5 इंचावर मार्किंग केले आहे मी. आणि कमरेचा चौथा भाग 7 इंच. आता हे जे तिन्ही पॉइंट केले आहेत ते सरळ एका रेषेत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे फिटिंगचे. तर इथे बघा आता पूर्ण सरळ शिलाई मारून घेत आहे मी. अशा प्रकारे आता इथे लॉक करून घ्यायची आहे शिलाई. आता साईडने आपल्याला अधिक एक शिलाई मारून घ्यायची आहे. अधिक साईडने 2-3 शिलाई मारून घ्यायच्या आहे तुमच्या पद्धतीनुसार जसं मारू शकता तसं. तर इथे मी बघा 2 मारले आहे, अधिक एक मारून घेणार आहे. आता या प्रकारे बघा आपलं पूर्ण इथे बाईचं जोडून फिटिंग सुद्धा झालेली आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये अजिबात पाठीला जे आर्मोल आहे पाठीमागचा त्याच्यामध्ये रिंकल्स आलेले नाही आहेत. तर इथे मी दोन्ही भाग तयार केले आहेत आणि तुम्हाला आता हे माझ्या मापाचं ब्लाऊज सुद्धा नाही आहे, पण तरी पण मी माझ्या अंगामध्ये थोडस टाकून दाखवलेलं आहे. तर इथे बघा 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग इथे 7 इंच. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तर अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला नक्की फायदा मिळेल. आणि आता इथे बघा मी पाठीमागून तुम्हाला घालून दाखवलेला आहे आणि फोटो टाकलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे पाठीमागच्या भागाला खूप सुंदर असं झालेलं आहे.